धर्म अर्थ काम मोक्ष, सत्य त्रेता द्वापार कली. कलियुगात आहोत आपण. सो कलियुगामध्ये सगळं क पासूनच आहे. कोण तू? कोणाला विचारतो? हा, काय अवकात आहे तुझी? सगळीकडे अरेला कारे आहे. जोर माझ्या मनासारखं चाललंय तर छान 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 छान. जरा मनाला काय बोचणार असलं की कोण तू? तुला काय अधिकार बोलायचा? तिला काय अधिकार? एक मिनिट सुद्धा आपण टिकू नाही शकत स्थिर समर्पण भावावरती. आपली काया मुळात काय आहे? काळामध्ये चुरगाळून घट्ट धरून ठेवलेलं एक फील्ड म्हणजे काय आहे, ज्याच्यामधनं जो श्वास जातोय म्हणून ते धरून ठेवलेलं आहे. ज्या क्षणी तो श्वास सुटतो त्या क्षणी चुरगाळलेला कागद परत सरळ होतो. यू जस्ट व्हॅनिश इन टू थिन एअर. प्रकृती आणि पुरुष दोनच आहेत ना. पुरुष आणि प्रकृती. प्रकाशाची कृती, प्रकाशरूपी पुरुषानं केलेली कृती म्हणजे प्रकृती आहे. सो जर आपल्या प्रकृतीला प्रॉब्लेम आलाय, आपण म्हणतो सध्या जरा प्रकृती स्वास्थ्य बरं नसतं. अरे का रे? कृती चुकली तुझी, ऍक्सेप्ट कर. मग हे दुखतंय ते दुखतंय, इकडे गाठ आलाय तिकडे गाठ आलाय, इथे स्किनला पॅच आलाय, ब्लिडिंग थांबत नाही, या 50 गोष्टी आणि कारण बाहेर शोधायची. कृती कोण करतोय? तुझ्या देहामधनं. सो आपली कृती चुकलेली आहे कारण आपण कर्ताभाव घेतलेला आहे. हेच मुळात चुकलेलं आहे. म्हणजे काय आता काहीच करायचं नाही का? अरे सगळंच करायचं आहे. देहाला चालवणारा तुझंच ना. करणं भाग आहे, पण करताना करता करविता तो आहे हा भाव ठेवायचा, तो जिवंत ठेवायचा. तो मरतो ना सारखाच, म्हणून तो आठवण करून देण्यासाठी परमेश्वर पोक करतो. तुमच्या भाषेत सध्या कम्प्युटरवरती म्हणताना पोक केलं. हे पोकिंग चालू आहे. जर आपल्याला सारखं सारखंच पोक करावं लागत असेल कोणाच्या तरी मुखातून, तर समथिंग इज टेरिबली रॉंग विथ अस. 15 दिवसातून मला एकदा पोक झालं, 6 महिन्यात एकदा झालं, ओके. दर 2 दिवसांनी, दर एका दिवसात, दर 4 तासामध्ये जर परमेश्वर पोक करत असेल आणि मी असा असा होत असेल, तिरमिला होत असेल, तर निश्चित मी काहीच शिकलो नाहीये. आणि हे शिकलं नाही तर काहीच उपयोग नाही. सो आज हे ज्ञान मिळलं आणि जर ओके आता मला कळलं, जब जागो तभी सवेरा, तर ह्या क्षणापासून क्षण आला भाग्याचा. खात्री ठेवा. बोलविता राम आहे, मी नाहीये.